तर निश्चितच या ठिकाणी पीसीसी मांडवा संघाला 2 बॉलची पेनल्टी असेल, याची मात्र नोंद घ्यायची. ज्यावेळी यदुने संघ गोलंदाजी करेल त्यावेळी मात्र P1च्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 चेंडूची पैकी करण्यात येईल, याची मात्र नोंद असू द्या या पीसीसी मांडवा संघाला. तर या ठिकाणी पंचाच्या भूमिकेत पाहतोय आपण मेन पंच सागर वाघला पाहतोय. 5 ओव्हर पहिल्या दिवसापासून आपण चांगली अशी कामगिरी पाहतोय. पंचाच्या भूमिकेत पाहतोय आपण सागर वाघला, मॅन फ्रॉम जांभिवली. चांगले असे पंच लाभले तर या स्पर्धेला. अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच सागर वाघ असतील. लेग पंच पाहतोय आपण अनंत उघडा. पहिल्या फेरीतली लढत पाहतोय आपण पीसीसी मांडवा विपक्ष यदुडने. टॉस जिंकला होता यदुडने संघाने. प्रथम मात्र या ठिकाणी बॅटिंग स्वीकारले. तर या ठिकाणी किती धावा बनवतील हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. पहिला सामना पाहिला आपण आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला. चापेवाडी विपक्ष सावरोली 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 14 धावा खर्च केल्या होत्या आणि 15 धावांचा असं माफक आव्हान मात्र पहिल्याच ओव्हर्समध्ये या ठिकाणी पाठलाग केला आणि थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय चापेवाडी संघाने. पहिल्या फेरीतला पहिला सामना पाहतोय आपण यदुने विपक्ष पीसीसी मांडवा. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. सलामीची जोडी पाहतोय आपण अक्षय आणि कैलास. स्टॅगला पाहतोय कैलासला, नॉन स्टॅगला अक्षयला. गोलंदाज टॅकवर पाहतोय आपण अनिल पादीर असतील. P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. राईट आर्मवर द विकेट. लेट्स प्ले या ठिकाणी पंचा सिग्नल येतोय. शो द गुड गेम. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू बॅटची कड या ठिकाणी जर्सी संधी उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी घडतंय काय दुसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी जन्म घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय. पहिला आदरा यदुने संघाला. कैलास बॅक टू पॅव्हलियन. आपण प्रकाशला पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र 0 बाद झाला. या ठिकाणी कैलास मोठा फटका खेळण्याच्या नादात या ठिकाणी बॅटची टोइंगेज लागली, वरची कडा लागली आणि क्षेत्ररक्षक मध्ये होता त्या ठिकाणी मिडऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल तुम्ही. दुसऱ्या अटॅम्पमध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये काय झेल टिपला गेला. पकडा झेल आणि जिंका मॅच. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पहिल्याच ओव्हर्समध्ये विकेट प्राप्त केली. अनिल पादीरला पाहू शकाल. आता मात्र आल्यास भव्य स्वागत केलं अनिलचा षटकाराने. या ठिकाणी मोठा फटका यदुने संघासाठी. बिग हिट षटकार. बघा काय फटका सजवला होता. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तसा चेंडूला फेकून दिला. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी श्री गणेश खेळला गेलाय यदुने संघाला. कैलास मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाला पहिल्या चेंडूवर. आकुटप्याचा चेंडू गॅप आहे मोठा. धावांना नाही तोटा. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक दूरवरचा अंतर कापून आला होता. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी चेंडू हातामधून निसटला परंतु 2च धावा या ठिकाणी. मला वाटतं जवळजवळ चौकार गेला होता परंतु मी म्हणेन उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. या ठिकाणी कुठेतरी त्या क्षेत्राचा विचार केला तर सूर्यप्रकाशाचा थोडासा अडथळा त्या ठिकाणी जाणवतोय. 2 धावा तर रोखू शकत नाही. पुन्हा एकदा लेग स्लिप मध्ये फटका सजवला. या ठिकाणी घडतंय काय लेग स्लिपच्या माध्यमातून गडी बाद असेल. दुसरा आदरा यदुने टीमला 8 एकरावर. प्रकाश बॅक टू पॅव्हलियन. मी म्हणेन या ठिकाणी सुरुवात तर चांगली केली होती. प्रकाशने आल्यास षटकाराने सुरुवात केली होती. त्यानंतर 2 धावा. त्यानंतर चुकीचा फटका खेळला गेला लेग स्लिपच्या माध्यमातून. या ठिकाणी
पुन्हा एकदा फटका चांगला आहे, खूपच फाईन लेग मध्ये चेंडूला खेळून काढलाय, आउटफील्ड पास्ट आहे, हा येतोय या दोन्ही संघासाठी आले आले शरदच्या बॅट मधून चौकार. निश्चितच या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बघता बघता एक ठिकाणी धावफलक विचार केला तर 12 धावा धावफलका जोडल्या गेल्या. 2 गड्याच्या बदल्यात 2 मोठे मोरे टिपण्यामध्ये मात्र यश आलं अनिलला. कैलास आणि कैलास आणि प्रकाश मात्र सोस्त्यामध्ये बाद झाला. जर प्रकारचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला होता, एक दुहेरी धाव पाहिली होती, परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र लेग स्लिप मध्ये चुकीचा फटका खेळला गेला आणि स्वतःची विकेट मात्र गमावून बसला. भगवानला पाहतोय आपण पिवनच्या दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं, लो फुलटा चेंडू टाकला होता, बॉलाची या ठिकाणी दिशा समजली नाही. या अक्षय या फलंदाजाला निर्धाव चेंडूची या ठिकाणी सुरुवात करतोय. जर विचार केला तर धावा मात्र दोन्ही संघासाठी सुरुवात चांगली झाली. पिवनच्या षटकामध्ये धावा आल्यात, विकेट सुद्धा प्राप्त केल्या. आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सक्सेस होत आहे. आउटफील्ड पास आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू होईल फरार, सीमा पार, चौकार. शहराचा विचार केला तर मागच्या षटकामध्ये सुद्धा आल्या पहिल्या चेंडूवर फाईन लेग मध्ये चौकार मारला होता. त्यानंतर आपण आता पाहिला फटका रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न सक्सेस झाला. पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी लॉग लेग मध्ये फटक्याला सजवलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत या ठिकाणी निश्चितच 2 धावा असतील. थ्रोपैकी मात्र या ठिकाणी चांगले आले, 2च धावा. मी म्हणेन दूरवरचा अंतर कापून गेला होता क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र बाउंड्री लाईनवर जाता जाता या ठिकाणी अडवण्यामध्ये यश आले क्षेत्ररक्षकाला. निश्चितच आपल्या संघासाठी मात्र 2 धावा या ठिकाणी कुठेतरी अडवण्यासाठी प्रयत्न केले आणि प्रयत्न मात्र या ठिकाणी सफल झाले. या क्षेत्ररक्षकाचे 2च धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी वारंवार सक्सेस होतोय. या फलंदाज शरदला पाहतोय आपण. मी म्हणेन या ठिकाणी चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. भगवानच्या माध्यमातून या ठिकाणी फटके मारण्यापासून फलंदाजाला रोखू शकत नाही का. फटके पाहतोय आपण. मैदानाच्या चौपेर बाजूला फलंदाजी पाहतोय शरदचा विचार अक्षयला पाहतोय आपण. जर अक्षयचा विचार केला तर या ओव्हर्स मधला त्याचा दुसरा चौकार. आता कुठेतरी धावफलक सुसाट वेगाने पुढे नेण्याचं काम मात्र पाहतोय आपण. आता मात्र गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर निघाला होता, जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूला मात्र भन्नाट वेग होता. सुसाट वेगाने ठिकाणी चेंडू निघून गेला, निर्धाव चेंडू. जर विचार केला तर 5 चेंडू मध्ये अद्याप 10 धावा खर्च केल्यात भगवानने. शेवटचा चेंडू असेल. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, बॅटची कडा या ठिकाणी जलची संधी आणि चुका नसतील. तिसरा आदरा हे दोन्ही टीमला. अक्षय बॅक टू पेव्हलियन. करत होता मैदानाच्या आतमध्ये अक्षय, परंतु या ठिकाणी मात्र शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त करण्यामध्ये गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. चेंडू कुठेतरी चांगल्या लाईन मध्ये फेकला, बॅटची वरची कडा लागली आणि मात्र मिड ऑफ मध्ये चांगलं जल टिपला गेला सर्कलच्या आतमध्ये. मी म्हणेन या क्षेत्ररक्षकाकडून या मॅच मधला दुसरा जल त्याच्या माध्यमात या ठिकाणी टिपला गेला आणि या ठिकाणी मात्र तिसरा आदरा लावला गेला 22 या आकड्यावर या दोन्ही टीमचा. पुन्हा एकदा आपण सांगी कोट्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण अनिल पादरला. अनिल पादेचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पिवनच्या 12 धावा खर्च केल्या होत्या, परंतु विकेट सुद्धा या ठिकाणी प्राप्त केल्या होत्या. 2 मोरे मात्र टिपण्यामध्ये यश आलं होतं.
आता मात्र पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला येत पूर्ण क्षेत्ररक्षक दूरवरचा अंतर कापून आलाय. तोपर्यंत या ठिकाणी एकच धाव. या ठिकाणी कुठेतरी मी म्हणेन टॉप ऑर्डर मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी आता या करण आणि शरदला कुठेतरी पार्टनरशिप बनवावी लागेल या चौथ्या विकेटसाठी. वर्ष मात्र अजून शिल्लक आहे. तिसरी वर अजूनही चालू आहे. अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक असेल. सामना 5 ओव्हरचा आहे. आता मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. या ठिकाणी चुका आणि चुका पाहतोय. या ठिकाणी कृष्ण होता त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या ठिकाणी मात्र निश्चितच 4 धावा या दोन्ही संघाच्या धावसंख्ये मात्र ॲड होतील. यात मात्र शंका नसेल. मी म्हणेन या ठिकाणी चुक्या केल्या गेल्या. क्षेत्ररक्षक होता कृष्णा. चांगला फटका आपण पाहिला. लॉंग ऑफला मस्त असा फटका सजवला होता. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं पाहिजे. फटका चांगला आहे. भगवान या ठिकाणी दूरवरचा अंतर कापून आला होता, परंतु या ठिकाणी जेल मात्र हातामधून निसटले. बघता बघता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मी म्हणे चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला करणच्या बॅटमधून. करणचा विचार केला तर चौकार आणि नंतर दुहेरी धाव पाहिले. धावफलक कुठेतरी पुढे नेण्याचं काम मात्र करणच्या माध्यमातून केलं जात आहे. त्याला माहिती आहे आपल्याला कुठेतरी या 4थ्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवावी लागेल. आता मात्र अतिरिक्त उसळी पाहायला मिळाले चेंडूमध्ये. कुठेतरी या ठिकाणी क्षेत्ररक्षण मी म्हणेन स्लिपच्या माध्यमातून थोडं गचा पाहायला मिळालं. बघता बघता या ठिकाणी 2 धावा बायच्या स्वरूपात या ठिकाणी घेतल्या गेल्या दोन्ही टीमने. 2च्या मदतीने धावफलक विचार केला तर 31 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. या ठिकाणी मी म्हणेन निश्चितच चेंडू तर चांगला होता, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि विकेट किपरनी साथ दिली नाही. या अनिल गोलंदाजाला त्याचा मात्र भुर्दंड सोसावा लागला. पुन्हा एकदा या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन केलं. या ठिकाणी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. बॉलाची दिशा मात्र समजली नाही. मोठा फटका खेळायचा होता कैलासला, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू. अनिलला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. त्यांनी सुद्धा मोठमोठ्या फलंदाजाच्या ठिकाणी दांड्या वाकवल्यात. विकेट घेण्याची क्षमता आहे. त्याचं मात्र उदाहरण आपण P1च्या पहिल्या षटकामध्ये पाहिलंय. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका सजवला. एकदा पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निश्चितच या ठिकाणी चौकार मिळेल. आउटफील्ड असल्या कारणाने या ठिकाणी सुसाट वेगाने ठिकाणी चेंडू मात्र सीमा पार झाला. 4 धावा. या ठिकाणी वरची संख्या मात्र गोड झाली. चौकाराने ठिकाणी शेवट केला या 3ऱ्या षटकातला. बघता बघता 35 धावा धावफलकात जोडल्या गेल्या. तर 18 चेंडूचे खेळ संपले. जर विचार केला तर प्रकाश असेल, कैलास असेल, त्यानंतर अक्षय मात्र स्वस्त्यात बाद झाल्यानंतर कुठेतरी जबाबदारी खांद्यावर घेऊन हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. शरद असेल, करण काय आपण फटकेबाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. काय फटका सौदा. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेलची संधी. या ठिकाणी चुका नसतील. 14 आदरा हे दोन्ही टीमला. शरद बॅक टू पवेलियन. आपण नंबर 6 वर पाहतोय. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट प्राप्त घेण्यामध्ये यश आलं. रोशनला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. फटका तर चांगला होता, परंतु या फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली. स्क्वेअर लेग मध्ये या ठिकाणी चांगलं जेल टिपलं गेलं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र चुका नसतील. 4था आदरा लावला गेला. हे दोन्ही टीमला 35 या आकड्यावर. सुरुवात तर चांगली केली या गोलंदाजाने. रोशन असेल, सांगी कोट्यातील 4थं वैयक्तिक पहिले षटक टाकण्यासाठी कर्णधाराने मात्र जबाबदारी सोपवली. त्या जबाबदारीवर कुठेतरी यशस्वी करताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. आता मात्र उंच करा डावकुरे आताचा फलंदाज पाहतोय शुभमला कुठेतरी आता चांगली फटकेबाजी करावी लागेल. हे दोन्ही संघाचा विचार केला तर मागच्या वर्षी जी दादावरची स्पर्धा झाली होती चापेवाडी आयोजित, त्या स्पर्धेचा मात्र या ठिकाणी चॅम्पियन संघ ठरला होता. ते मात्र या ठिकाणी विसरून जमणार नाही. आता मात्र आल्यालाच मोठा फटका खेळण्याच्या नादात या ठिकाणी निर्धाव चेंडू खेळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चॅम्पियन संघ ठरला होता मागच्या वर्षी याच मैदानावर.
येतून संपुलटा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आणि आता मात्र रोशनचं भव्य स्वागत केलंय. बिग हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. बॉल पाहिजे बॉल. विचार केला तर चांगल्याशी फटके मारण्याची क्षमता त्याच्यात आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करू शकतो हे मात्र आपल्याला तिसऱ्या चेंडूवर दाखवून दिलाय. पहिला चेंडू मात्र कुठेतरी बॅटच्या रडार मध्ये आला नव्हता, परंतु तिसऱ्या चेंडूवर चांगला समाचार घेतलाय. जर विचार केला रोशन सुद्धा चांगला गोलंदाज आहे. चौथा चेंडू आता कुठेतरी कमालीची गोलंदाजी कमबॅक करतो. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतो एक तेरी एक मेरी असं समीकरण चित्र पाहायला मिळतं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. शुभमचा विचार केला तर आलेल्या पहिला चेंडू निर्धाव खेळला होता, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आकू टप्प्याचा चेंडू या ठिकाणी कुठेतरी लाईन पाहायला गेला. आउटस्टिपच्या बाहेर चेंडू, अवांतर चेंडू, वाईड चेंडू. या ठिकाणी निश्चितच न खाता पिता एक धाव मात्र ऍड होईल. 42 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. या ठिकाणी चांगले अपडेट पाहायला मिळते आपल्याला बर्दर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. घर बसल्या ही स्पर्धा पाहता येते. जे प्रेक्षक वर्ग आमच्या जे ऑनलाईन जोडले गेले तर त्या प्रेक्षक वर्गांचं या स्पर्धेच्या वतीने भव्य स्वागत करतोय. चांगला फटका एकदा पूर्ण. दीपक आहे त्या ठिकाणी. दीपक कडून या ठिकाणी थोड्याशा चुका पाहतो आपण. चेंडू उचलण्यामध्ये थोडासा या ठिकाणी अडचण निर्माण झाली आणि बघता बघता 2 धावा. मी म्हणेन या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला उचलायचं होता, परंतु तसं काही घडलं नाही. चेंडू मात्र हातामधून निसटला. निश्चितच या ठिकाणी 2 धावाचं रूपांतर मात्र करण्यामध्ये यशस्वी ठरले. दोन्ही फलंदाज शुभम असेल करण असेल. आकुटप्याचा चेंडू आणि अशा चेंडूला सोडणार नाही. फटका चांगला आहे. फटकाच आहे 6 धावेसाठी. षटकार. तर पाण्याची व्यवस्था करायची मैदानाच्या आतमध्ये. षटकाराने या ठिकाणी संघाची धावसंख्या झाली 50 कंप्लीट झाले. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तर चला खेळाडूंना विनंती असेल की आपण जास्त वेळ घेऊ नका. अगोदरच या ठिकाणी सामन्याला विलंब झालाय, तर लगेच आपण या ठिकाणी स्पीडअप सामना करायचा आहे. सहकार्य करायचं आहे आयोजकांना. या ठिकाणी जर विचार केला तर पहिल्या फेरीला सामना चालू आहे. हे दुटे पक्ष पीसीसी मांडवा प्रथम फलंदाजी करत असताना जर विचार केला तर पॉडर मात्र संस्थेमध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी या फलंदाजाने शुभम असेल करण असेल त्यानंतर शरद चांगली फलंदाजी मिळवण्यात या ठिकाणी केले गेले. जर विचार केला तर चौथ्या षटकामध्ये तब्बल 15 धाव कुठून बघता बघता संघात या ठिकाणी मात्र अर्धशतक कंप्लीट केले गेले. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दीपकला पाहतोय आपण गोलंदाज ट्रॅकवर सांगी कोट्यातील 5वं षटक. उलटा चेंडू होता या ठिकाणी कुठेतरी लाईन पाहावी लागेल. निश्चितच या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतील. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर कुठेतरी दबावमध्ये गोलंदाजी करताना पाहतोय. अवांतर चेंडू वाईट चेंडू या ठिकाणी निश्चितच एक धाव ऍड होईल. धावफलकावर 51 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. आता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी पटक्यामध्ये ताकद कमी होती. परंतु या ठिकाणी चुका आणि चुका पाहतोय त्या सुद्धा अनिल पादेर कडून आपल्याला अपेक्षा नव्हती. अशा प्रकारचे लॉलीपॉप सोडण्यात कुठेतरी
कमी पडला अनिल आणि या ठिकाणी निश्चितच 2 धावा या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी चांगला चेंडू आहे. बन्ना टेकाने या ठिकाणी चेंडू निघून गेला आणि निश्चितच निर्धाव चेंडू. स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक या ठिकाणी निश्चितच आहे. तर कुठेतरी 10 ते 12 धावा निश्चितच या ठिकाणी या षटकामध्ये कुठून काढावे लागतील. धावफलक तर मजबूत स्थितीत आहे. 50च्या वरती केला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. फटका जाईल आउट ऑफ द पार्क. बिग हिट लॉंग ऑफ षटकार. दोन्ही स्टाईल या ठिकाणी फटक्याला सजवला होता. हेलिकॉप्टर उडवला होता आणि हेलिकॉप्टर मात्र मैदानाच्या बाहेर या ठिकाणी लँड झालं आणि निश्चितच या ठिकाणी 6 धावा मात्र या यदुन्य संघाला प्राप्त झाल्या. बघता बघता धावफलक 59 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगला समाचार घेताना पाहतोय आपण या शेवटच्या षटकाचा दीपकचा. जर पहिल्या चेंडूचा विचार केला तर अवांतर चेंडू फेकला होता. वाईट चेंडू, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर डॉट चेंडू आणि चौथ्या चेंडूवर षटकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका चांगला सजवला. अनिल पादीर या ठिकाणी आणि या ठिकाणी घडतंय काय. चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न निश्चितच झाला आणि निश्चितच या ठिकाणी 2 धावा. मी म्हणेन या ठिकाणी फटका तर चांगला होता. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता. सर्वाधिक फटका खेळला होता, परंतु दूरवरचा अंतर कापून आला होता अनिल पादीर आणि निश्चितच या ठिकाणी आपल्या संघासाठी मात्र 2 धावा या ठिकाणी निश्चितच अडवल्या. जवळजवळ चौकार सीमापार चेंडू झाला असता, परंतु चेंडू अडवण्यामध्ये यश आले. आता कुठेतरी बॅटची कडा एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल निश्चितच या ठिकाणी. एक धाव मात्र रोखण्यापासून या ठिकाणी रोखू शकत नाही पीसीसी मांडव संघाचे खेळाडू. एक धाव. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. धावफलक विचार केला तर 62 धावा. जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 73 धावा कुठून काढल्या होत्या चंदेरी चिंचोली संघाने आणि या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती 73 धावा. तर आज येथून संघाचा विचार केला तर 62 धावा त्यापर्यंत लावल्या गेल्या. शेवटचा चेंडू या ठिकाणी कुठेतरी फटका चांगला या ठिकाणी. एक धाव तर पूर्ण असेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी निश्चितच पंचाने मात्र नो चेंडू घोषित केलाय. हाईट फॅक्टर जास्त असल्या कारणाने या ठिकाणी निश्चितच कुठेतरी भुर्दंड सोसावा गेला शेवटच्या चेंडूवर आणि निश्चितच या ठिकाणी 2 धावा मात्र निश्चितच ऍड केल्या जातील. 64 धावा शेवटचा चेंडू असेल, परंतु त्या ठिकाणी चुकी केली. हाईट फॅक्टर जास्त असल्या कारणाने निश्चितच या ठिकाणी आता फ्री हिटचा चेंडू असेल. उघडा डोळे पाहणे पुढील चेंडू असेल फ्री हिट. शेवटच्या चेंडूवर मात्र या करणला चांगली संधी चालून आले. करणचा विचार केला तर वारंवार हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतात आपल्याला. काय कमालीची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी घडतंय काय. निर्धाव चेंडू या ठिकाणी निश्चितच वरची सांगता होईल आणि बघता बघता या ठिकाणी 5 षटकाचा खेळ संपलाय आणि 5 षटकामध्ये तब्बल 64 धावा या ठिकाणी कुठून काढल्यात आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडू मध्ये 65 धावांची गरज असेल या पीसीसी मांडव संघाला. विनंती आहे की आपण लगेच सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. पहिल्या प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करताना तब्बल 30 चेंडू मध्ये 64 धावा कुठून काढल्या. 30 चेंडू मध्ये 65 धावांची गरज असेल तर सलामीची जोडी या ठिकाणी रवाना करायचे. तर या ठिकाणी निश्चितच 2 बॉलरची पेनल्टी असल्या कारणाने पहिलं पिवळचं षटक मात्र 4 चेंडूच असेल याची नोंद घ्यायची पीसीसी मांडव संघाच्या फलंदाजाने. सागर बॉल आहे का एक.
तर या ठिकाणी निश्चितच सलामीची जोडी पाहतोय अनिल पादीर असेल आणि अक्षयला पाहतोय आपण. भलमोठ असं 65 धावांचं या ठिकाणी आव्हान त्यांना पाठलाग करायचं आहे. राहुल आहे का? राहुलला पाहतोय आपण. सलामीची जोडी राहुल आणि अनिलला पाहतोय. गोलंदाजाचा विचार केला तर P1च्या पहिल्या षटकामध्ये अक्षयला पाहतोय हे दोन्ही संघाकडून. शून्यातून या ठिकाणी निश्चितच 65 धावापर्यंत या ठिकाणी मजल मारायचे या PCC मांडवाला जर सामना जिंकायचा असेल तर. अक्षयला पाहतोय आपण P1च्या पहिल्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट चिकनीचवाडी कडून गोलंदाजासाठी सज्ज होते. नॉन असेल राहुल, स्ट्राईकला असेल अनिल पादीर. या ठिकाणी निश्चितच 2 बॉलची पेनल्टी असल्या कारणाने PCC मांडवा संघाला या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 चेंडू फेकण्यात येतील. याची मात्र नोंद घ्यायची आहे PCC मांडवा संघाने. निश्चितच कुठेतरी आपण विलंब केल्या कारणाने तुम्हाला निश्चितच या ठिकाणी 2 धावेने 2 बॉलने या ठिकाणी पेनल्टी देण्यात आले. पहिला चेंडू आता मात्र बॅटची कडा आणि जयची संधी 33 शतरक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी पहिला आदरा बड़ी मछली जाल में फंस गई. अनिल बॅक टू पवेलियन. ज्याप्रमाणे संघाने सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती त्याच प्रकारची या ठिकाणी सुरुवात या दोन्ही संघाने सुद्धा केले. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट प्राप्त केले. संघाचा अकाउंट स्वतःचा अकाउंट न खोलता या ठिकाणी मात्र माघारी परतलाय आणि सारखा आडेटल फलंदाज. कुठेतरी अपेक्षा होत्या या PCC मांडवा संघाला अनिल कडून मात्र या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये मात्र अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. स्वस्त्यामध्ये बाद झाला. पहिल्या चेंडूवर विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला अक्षय गोलंदाज. पावलावर पाऊल जशास तसं उत्तर दिलं गेलंय. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केली होती PCC मांडवा संघाने तशाच प्रकारची विकेट या ठिकाणी प्राप्त केले हे दोन्ही संघाने. आता आपण भगवानला पाहतो नेट नंबर 3 वर. कमालीचा चेंडू होता. खोलवर टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू डॉट चेंडू. चेंडू या ठिकाणी गटकार रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी बायच्या स्वरूपात या ठिकाणी PCC मांडव संघाला नशिबाचा चौकार. बॅट कट आहे का? ओके. या ठिकाणी मी म्हणेन चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला एसटीच्या मागे. निश्चितच या ठिकाणी श्री गणेश गेला 4 या धावेने संघाचा आकार मात्र ओपन केलं गेलंय. बॅटची कडा होती या ठिकाणी निश्चित पंचांना आम्हाला कळवलंय. निश्चितच या ठिकाणी भगवानच्या खात्यामध्ये मात्र या 4 धावा जमा होतील. आता कुठेतरी धावफलक कालवण्याचं काम मात्र या ठिकाणी चौकाराने करतोय PCC मांडवा. भलमोठा असा 65 धावांचा आव्हानाचा त्यांना मात्र पाठलाग करायचा आहे. कुठेतरी चौकार षटकाराच्या या ठिकाणी आक्रमकता दाखवावी लागेल. आता मात्र या ठिकाणी फटका चांगला सजवला. एकदा पूर्ण क्षेत्ररक्षक येतो त्या खाली उचलेल फेकेल तोपर्यंत निश्चित या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा. या ठिकाणी मात्र षटक संपलंय. एक षटकानंतर विचार केला तर 6 धावा या ठिकाणी लावल्या गेल्यात. निश्चितच 2 बॉलची पेनल्टी असल्या कारणाने मात्र 4 चेंडूचा या ठिकाणी षटक होता. चांगली अशी मी म्हणे गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या हेतूरने संघाकडून. पहिल्याच चेंडूवर मात्र मोठी शिकार या ठिकाणी प्राप्त केली आणि पादीर सारखा फलंदाज मात्र स्वस्त्यामध्ये बाद करण्यामध्ये यश आला. अक्षय गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर काय चेंडू टाकला होता. बॅटची वरची कडा लागली होती आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात गडी बाद झाला होता. पहिल्याच चेंडूवर बादलला पाहतोय आपण P1च्या दुसऱ्या षटकामध्ये. P1च्या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर तट्ट्या सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक तैनात असतील. त्याचा मात्र कुठेतरी या फलंदाजाला पुरेपूर फायदा उचलावा लागेल. भगवान असेल राहुलचा विचार केला तर सलामीसाठी गेलाय. आता मात्र काय चेंडूला वेग होता या ठिकाणी परंतु कुठेतरी लाईन चुकीची आहे. अवांतर चेंडू वाईट चेंडू. आता मात्र या ठिकाणी निश्चित एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा मात्र निश्चित या ठिकाणी ऍड होईल PCC मांडव संघाच्या धावफलकामध्ये. जर विचार केला तर भन्नाट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या बादलच्या माध्यमातून. मागच्या वर्षी सुद्धा गोलंदाजी पाहिली होती
बघा काय गोलंदाजी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी, भन्नाट वेग आहे त्याच्याकडे. मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं, दूरवरच ठेवलं या फलंदाजाला. जर विचार केला तर पहिला गडी मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी या ठिकाणी विकेट टिकवण्याचं काम मात्र या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. राहुल असेल, भगवान असेल. आता मोठा फटका चांगला, एकदा पूर्ण क्षेत्ररक्षक धावत येतोय. एक धाव तर कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षकाकडून मात्र चुका नसतील, एकच धाव. या ठिकाणी मात्र येदुंडे संघाला सुद्धा माहिती आहे सिंगल डबलने मात्र काय फारसा फरक पडणार नाही, कारण भलं मोठं असं 65 धावांचं आव्हान आहे ते मात्र सर करण्यासाठी कुठेतरी या ठिकाणी चौका षटकाराची मात्र आतषबाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. हे मात्र विसरून जमणार नाही पीसीसी मांडव संघाला. आता मात्र रिव्हर्स खेळलाय आणि आता मात्र रिव्हर्स या ठिकाणी सक्सेस होतोय. हा येतोय पीसीसी मांडव संघाला संघर्ष करणारा संघर्षमय चौकार. चौकाराने जर विचार केला तर संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये दुहेरी आकड्यामध्ये पाहतोय, 12 धावा. उर्वरित समीकरण तर 21 बॉल 53 धावांची गरज असेल. चांगला असा अपडेट पाहायला मिळतं आपल्याला विकी पारडी यांच्या माध्यमातून, ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून चांगला अपडेट पाहतोय आपण. प्रत्येक चेंडूची या ठिकाणी अपडेट आपण पाहतोय. चांगलं असं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. 3 दिवसामध्ये चांगली अशी उल्लेखनीय कामगिरी पाहतोय. चांगला चेंडू होता, भन्नाट वेग होता चेंडूला. तर मॅच बॉल आलाय घ्यायचंय. आता कुठेतरी या ठिकाणी भगवान सारख्या फलंदाजाला मात्र मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं, दूर ठेवलं. आता मात्र कुठेतरी भगवानला आणि या राहुलला मात्र कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल, कारण सामना सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. पहिल्या पेरणीचा सामना आहे, 65 धावांचं आव्हान आहे. ते मात्र कुठेतरी चौका षटकाराच्या ठिकाणी आक्रमकता दाखवावी लागेल. फटका चांगला एकदा पूर्ण करेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का, निश्चितच नसेल. करण होता त्या ठिकाणी, करणकडून मात्र चुका नसतील, एकच धाव. चांगला असा मैदानाच्या आतमध्ये सांघिक खेळ पाहायला मिळतो आपल्याला येदुंडे संघाकडून. क्रिकेट म्हणलं तर सांघिक कामगिरी तर आवश्यकच आहे. आता मात्र कोलवर टाकलेला चेंडू कोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी डॉट चेंडू, धाव नसेल. पंचाचा सिग्नल येतो, षटक समाप्त. जर विचार केला तर 12 चेंडूचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर फक्त आणि फक्त 13 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात. उर्वरित समीकरण तुम्हाला सांगतोय 18 चेंडू 52 धावांची गरज असेल. तर या ठिकाणी जास्त टीम मीटिंग घेऊ नका. तर लगेच आपण तिसरा गोलंदाज या ठिकाणी सज्ज करायचा आहे. 12 चेंडूचा 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 13 धावसंख्येवर एक गडी या ठिकाणी मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाला पहिल्या चेंडूवर. अनिल पाटील सारखा या ठिकाणी मोठा मासा मात्र गळाला लावण्याचा काम मात्र अक्षय याने पहिल्याच ओव्हरमध्ये चांगलं केलं. पुन्हा एकदा आपण गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय प्रकाशला. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी पुन्हा प्रकाशला पाहतोय आपण. आता मात्र कुठेतरी सुसाट वेगाने या धावफलकाचा वेग मात्र वाढवावा लागेल. जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळाल तेवढा मात्र तुम्हाला जो आवश्यक रन रेट आहे तो मात्र वाढत जाईल. जर विचार केला तर 18 चेंडू 52 धावांची गरज म्हणजे तुम्हाला 17.33च्या सरासरी या ठिकाणी निश्चितच धावसंख्या या ठिकाणी गाठायचे. या ठिकाणी निश्चितच पहिला चेंडू दिशा भरकटलाय, लेगस्टिकच्या खूपच बाहेर. अवांतर चेंडू एक धाव तर निश्चितच या ठिकाणी न खाता पिता ऍड होईल. 14 धावा या ठिकाणी लावल्या गेल्यात. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 18 चेंडू 51 धावांची गरज असेल, म्हणजेच 17.00च्या सरासरी या ठिकाणी निश्चितच धावा तुम्हाला बनवावे लागतील. प्रत्येक वर्षमध्ये तुम्हाला 17 धावा कुठूनच काढावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. आता मात्र पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चांगले या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी चेंडूला सोडून दिलं होतं, परंतु या ठिकाणी भगवानला असं वाटत होतं की चेंडू कुठेतरी खराब आहे, वाईट आहे, परंतु तसं नाही, चांगली लाईन आहे. या ठिकाणी मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले. चांगला चेंडू कमबॅक केलंय प्रकाश या गोलंदाजाने. आता मात्र कोलर टाकल्या चेंडू शेट ऐकलं एकदा पूर्ण असे क्षेत्ररक्षक येतो त्या खाली उचलायला फेकेल तोपर्यंत एकच धाव. कमालीचं क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र तोपैकी थोडीशी गचाळ आली, परंतु या ठिकाणी घडतंय काय, दुसरी धाव मात्र रोखू शकत नाही. या ठिकाणी सिंगल डबलला मात्र प्राधान्य देताना पाहतोय आपण. मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांना भगवान असेल, त्यानंतर सलामीसाठी गेलेला राहुल असेल, परंतु
राहुलचा विचार केला तर राहुलच्या बॅटमधून आपण चौकार षटकाराची मात्र आक्रमकता पाहिली नाही. त्याला कुठेतरी आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल या सामन्यामध्ये. आता मात्र फटका चांगला आहे, मिडऑन मध्ये फटक्याला सजवलाय करण आहे त्या ठिकाणी, करण कडून चुका नसतील, एकच धाव. चांगला असं क्षेत्ररक्षण पाहतो मैदानाच्या आतमध्ये यदुर्णे संघाकडून. फक्त आणि फक्त या ठिकाणी सिंगल डबलला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाते. मोठे फटके खेळण्यापासून मात्र दूरवरच ठेवला, मोठे फटके खेळण्यापासून या ठिकाणी थोडस दूर ठेवलं या फलंदाजाला पीसीसी मांडव संघाला. आता गतीमध्ये परिवर्तन केलं, गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलाय, गॅप आहे मोठा, धावाना नाही तोटा, हा येतोय पीसीसी मांडव संघासाठी मोठा फटका षटकार. या ठिकाणी फटका खेळला गेला राहुलच्या माध्यमातून. षटकार पाहिला, राहुलच्या बॅट मधला पहिलाच मोठा फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. षटकाराच्या मदतीने धाव फलक आता मात्र थोडस हलते, 23 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. एका गड्याच्या बदल्यात कुठेतरी अशाच प्रकारची फलंदाजी मात्र करावी लागेल या राहुल आणि भगवानला. आता मात्र पुन्हा एकदा शेट डायव्ह खेळला गया पाय मोठा, परंतु या ठिकाणी अरुण होता, त्या ठिकाणी अरुण कडून चुका नसतील. काय कमालीचं क्षेत्ररक्षण, दूरवरचा अंतर कापून गेला होता, एक धाव तर असेल. परंतु मी म्हणेन निश्चितच आपल्या संघासाठी मात्र चौकार अडवण्याचं काम मात्र या ठिकाणी अरुणच्या माध्यमातून केलं गेलंय. शरदचा विचार केला तर फलंदाजी करत असताना फलंदाजी सुद्धा चांगली अशी केली होती, कारण टॉप ऑर्डर मात्र संस्थेमध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी करण आणि शरद मात्र चांगली पार्टनरशिप बनवली होती फलंदाजी करत असताना. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, या ठिकाणी घडतंय काय, लाईन चुकीची आहे, अवांतर चेंडू, वाईट चेंडू. जर विचार केला तर प्रकाश गोलंदाज वारंवार चुका करतोय. मी म्हणेन या ठिकाणी या ओव्हर्स मधला त्याचा दुसरा अवांतर चेंडू असेल. थोडस या ठिकाणी षटक मात्र लांबले, जास्त चेंडूच झालाय, कारण अवांतर 2 चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, या ठिकाणी घडतं काय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू निवडची सांगतो होईल. बघता बघता एक ठिकाणी 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा, 12 चेंडू, 40 धावांची गरज. 20 धावा या ठिकाणी निश्चितच कुठून काढावे लागतील तुम्हाला. प्रत्येक ओव्हर्समध्ये सामना जिंकायचा असेल तर तडके फडकी या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल, विस्फोटक फलंदाजी करावी लागेल एपीसीसी मांडवा संघाला. जर जमेची बाजू असे की विकेट मात्र या ठिकाणी एकच प्राप्त केले. अजूनही विचार केला सलामीचा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून उभा आहे, त्याचा कुठेतरी या ठिकाणी पुरेपूर फायदा उचलावा लागेल. राहुल आणि भगवानला 12 चेंडू, 40 धावांची गरज. आता मात्र पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बनाट वेगाण्याच्या ठिकाणी निघून जाईल. आता मात्र निश्चितच जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळाल तेवढा तुमचा जो आस्किंग रन रेट आहे, रिक्वायर्ड रन रेट आहे, तो मात्र निश्चितच वाढत जाईल. 12 चेंडू 40 धावांची गरज असेल. पहिला चेंडू खेळतोय निर्धाव, त्यानंतर 11 चेंडू 40 धावांची गरज असेल. आता मात्र बॅटची कडा या ठिकाणी दुसऱ्या प्रयत्नामध्ये लेग स्लिप मध्ये झेल घेण्या त्या ठिकाणी निश्चितच यशस्वी ठरतोय. राहुलचा खेळ तो संपुष्टात. दुसरा आजरा पीसीसी मांडव संघाला 26 या आकड्यावर. अक्षयला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. अक्षयचा विचार केला तर काय गोलंदाजी करतोय. पहिला निर्धाव चेंडू, त्यानंतर विकेट प्राप्त केली. उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. धावफलक विचार केला फक्त आणि फक्त 25 धावा. जशास तसं उत्तर मात्र देताना पाहत नाही आपण या पीसीसी मांडव संघाला. आता मात्र आलेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू हातामधून निसटला. मला वाटतं करण होता त्या ठिकाणी आणि करण कडून मात्र या अशा अपेक्षांची गरज नव्हती. झेल मात्र लॉलीपॉप झेल होता, दूरवरचा अंतर कापून आला होता, परंतु या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून निसटला आणि एक धाव. येथून संघाला चांगलं स्टाईल आहे. सिंगल डबलने मात्र काय फारसा फरक पडणार नाही हे मात्र अगोदरच त्यांना या ठिकाणी माहिती आहे. आता मात्र निर्धाव चेंडू, कारण भलोमोठाचं 65 धावांचं आव्हान असताना मात्र फटकेबाजी होताना पाहत नाही आपण मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे तशी फटकेबाजी जर विचार केला तर भगवानच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले. त्यानंतर राहुलने मात्र
स्क्वेअर लेग मध्ये एक षटकार मारला, त्याचा अपवाद वगळला, मात्र सुस्त बॅटिंग पाहतोय आपण. उंची जास्त, लांबी कमी, फटक्याला सजवलाय करण आहे त्या ठिकाणी. आणि आता मात्र करण कडून चुका नसतील या ठिकाणी. तिसरा आजरा पीसीसी मांडव संघाला. भगवान बॅक टू पॅव्हलियन. फक्त आणि फक्त 26 धावा धावफलकावर या ठिकाणी जोडले गेल्यात. उर्वरित समीकरणात 7 चेंडू 39 धावांची गरज असेल. आता मात्र पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवण्याचं काम मात्र या गोलंदाजाच्या कडून होते. 7 चेंडू 39 धावांची गरज असेल जर सामना जिंकायचा असेल तर पीसीसी मांडवा संघाला. आता मात्र आलेला मोठा फटका खेळण्याच्या नादाच्या ठिकाणी वरची सांगता होईल. 7 चेंडू 39 धावांची गरज. आता मात्र पूर्णपणे मी म्हणेन या ठिकाणी 99% मात्र सामना हे दोन्ही संघाच्या बाजूने. परंतु क्रिकेटमध्ये काय होतंय शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं, एका ओव्हर्समध्ये 35-35 30-30 धावा या ठिकाणी कुठून काढल्या जातात. कधी कधी 7 चेंडूमध्ये एक धाव सुद्धा या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी काढू देत नाही. त्यालाच तर म्हणतात क्रिकेट. आता मात्र जर सांगायचं झालं तर 7 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये आपण एक सामना पाहिला होता, चिंचवली विपक्ष चिंचवली. एकाच गावातील दोन्ही संघ होते. 7 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना सामना मात्र जोमा पारदी या गोलंदाजाने डिफेन्स केला होता. आता मात्र या ठिकाणी शरीराचा वेध घेतला या ठिकाणी आणि LBWच्या स्वरूपात चौथा आदरा पीसीसी मांडव संघाला. फलंदाज बाद. गोलंदाज पाहतोय आपण शरदला. शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक. 5 चेंडू 39 धावांची गरज. आता मात्र काय चेंडू आहे, भन्नाट वेग आहे चेंडूला. या ठिकाणी मात्र आता पूर्णपणे या ठिकाणी सामना सोडलाय असं वाटतंय आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहिजे तशी सुरुवातीपासून फटकेबाजी झाली नाही. भलं मोठा 65 धावांचा आव्हान, फटका चांगला, एक धाव या ठिकाणी निश्चितच असेल. एक धावेने मात्र काय फारसा फरक पडणार नाही. पूर्णपणे मात्र सामना आपल्या पारड्यामध्ये झुकवण्याचं काम मात्र या दोन्ही संघाने केलंय. उर्वरित समीकरण फक्त आता सांगायचं झालं 3 चेंडू 38 धावा. या ठिकाणी या सामन्याला मात्र एखादा चमत्कारच वाचू शकतोय. शरदला पाहतोय आपण गोलंदाज ट्रॅकवर. पूर्णपणे सामन्याची हवाटी या ठिकाणी काढून टाकले. सुरुवातीला मात्र थोडीशी सुरुवात अडखळती झाली. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली, तिथून मात्र कुठेतरी या ठिकाणी स्वस्तामध्ये म्हणजे सुस्त फलंदाजी पाहिली आपण पीसीसी मांडवा संघाची. पाहिजे तशी फटकेबाजी मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाली नाही. आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू, 2 चेंडूची या ठिकाणी खेळी असेल फक्त आणि फक्त. आता मात्र पुलटा चेंडू होता, फटका चांगला आहे. या ठिकाणी एकच धाव. शेवटचा चेंडू. पहिल्या फेरीला सामना पाहतो आपण. हे दोन्ही विपक्ष पीसीसी मांडवा प्रथम फलंदाजी करत असताना 65 धावांचं आव्हान पीसीसी मांडवा संघासमोर ठेवलं होतं, परंतु अपयशी ठरले गेले आणि या ठिकाणी सामना मात्र जिंकलाय हे दोन्ही संघाने. अभिनंदन हे दोन्ही संघ. आणि हार्डलक मात्र पीसीसी मांडवा संघ. तर
तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय, ज्याने गोलंदाजी करत असताना 3 विकेट प्राप्त केल्या. अक्षय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर अक्षयला विनंती आहे की आपण यायचंय. तर मी या ठिकाणी नारायण पारधी सरांना विनंती करतोय की आपल्या हस्ते या ठिकाणी अक्षय या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी द्यायचा आहे. नारायण पारधी सर. तर लगेच दुसऱ्या फेरीला सामना होईल. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना तारवाडी विपक्ष दुडणे